गुरुशिष्य जयंती सातपूर अध्यक्षपदी प्रवीण नागरे, फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गुरुशिष्य जयंती सातपूर अध्यक्षपदी प्रवीण नागरे तर कार्याध्यक्षपदी निलिमा जेजुरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सर्वपक्षीय व सर्वसमावेशक अशी निवड करण्यात आली। तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब भोजने व जानवी तांबे, सरचिटणीसपदी काळूजी काळे, चिटणीस सोनाली भटके, सचिवपदी अश्विनी भंदुरे व प्रसिद्ध प्रमुख तुषार ढेपले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। या बैठकीस प्रमुख मान्यवर म्हणून माजी नगरसेवक योगेश शेवरे, शिवजन्मोत्सव अध्यक्ष जीवन रायते, माजी अध्यक्ष आबा गांगुर्डे बाळा निगळ, मुन्ना तुपे, गौरव जाधव, देवा जाधव, जुनेद शेख, योगेश गांगुर्डे, जीएस सावळे, भाऊसाहेब बोराडे, निलेश बोडके, किरण गुंबाडे, वैभव घुगे, अनिल भावले, पंकज नागरे, विकी काळे, हिरामन रोकडे, विकास सोनोने, भागवत देवरे, रवी देवरे, राज धात्रक, रवी महाजन, स्वप्ना माळी, देवेंद्र निकुंभ, जगन्नाथ भरीत आदी उपस्थित होते। यावेळी प्रकाश महाजन, श्रीराम मंडळ, मशिंद्र माळी, भरत जाधव, हेमंत शिरसाट, अर्चना थोरात, पोपटराव जेजुरकर, अनिल माळी, राहुल साळुंके, प्रकाश खैरनार, दीपक गांगुर्डे, गोकुळ तिडके, मनोज तांबे, अशोक मंडलिक, दिनेश चव्हाण, सुरेश मोरे, तुषार भंदुरे, शिवाजी काळे, दयाराम माळी, शशिकांत सोनोने आदींसह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय सूर्य। आपले जे महापुरुष आहे भारतातले शिवाजी महाराज आहे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच महात्मा ज्योतिबा फुले आणि आपल्या सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी शिक्षण सुरू केले। स्त्रियांसाठी शिक्षण सुरू केल्यामुळे सर्व स्त्रिया शिक्षित झाल्या। अशिक्षित कोणी आता दिसत पण नाही आणि राहिलेले पण नाही। त्यामुळे जगातील सर्व घडामोडी असतील, काही घटना असतील, या सगळ्यांच्या याच्यामध्ये त्यांना लढण्याची एक प्रेरणा मिळाली आहे। सगळ्यांना शिक्षणाचे महत्त्व हे समजलेले आहे। असे जे महान कार्य आपले महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केले, असे त्यांचे महान कार्य सगळ्यांच्या स्मरणात राहावे आणि त्यांनी जो स्त्रियांना मान दिलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या स्मरणात राहाव्या यासाठी काही वर्षांपासून गुरुशिष्य जयंती ही साजरी केली जाते। हा उत्साह साजरा केला जातो। तर तसेच या 2025च्या गुरुशिष्य जयंतीच्या उत्साहासाठी कार्यकारिणीमध्ये या समितीने जे उपाध्यक्षपद मला दिले त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभारी आहे। महात्मा फुले जयंतीनिमित्त कार्याध्यक्ष केल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते। महिला दिनानिमित्त आमच्या सगळ्या महिलांना मान दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार। जय ज्योती, जय क्रांती। जय ज्योती, जय क्रांती, जय शिवराय, जय भीम। मागील 18 वर्षापासून या सातपूर परिसरात गुरुशिष्य जयंतीची जी परंपरा आहे ती अशीच अखंडित चालू राहण्यासाठी यावर्षीच्या कोर कमिटी सदस्यांनी मला अध्यक्षपदी माझी नेमणूक केली। त्याबद्दल प्रथमतः मी कोर कमिटीच्या सर्व सदस्यांचं मनापासून आभारी आहेत की एवढी मोठी जबाबदारी या सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्यावरती दिली। मागील 5-6 वर्षापासून मी या कोर कमिटीचा सदस्य असल्या कारणाने, सक्रिय सदस्य असल्या कारणाने ही जबाबदारी त्यांनी सर्वांनी विश्वासाने माझ्यावर दिली आहे। नक्कीच गुरुशिष्य जयंतीची ही परंपरा अशीच पुढे चालू राहण्यासाठी आणि यावर्षीचा ज्योती जन्मोत्सव सातपूर शहरामध्ये अत्यंत उत्साहात साजरा करण्यासाठी मी आणि माझी सर्व पदाधिकारी टीम यावर्षी नक्कीच चांगला प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी कोर कमिटी सदस्य असतील, सातपूर विभागातील सर्व सन्माननीय राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे सर्वच मान्यवर असतील, त्याचबरोबर गुरुशिष्य संयुक्त जयंतीचे जे सभासद आहेत त्या सर्वांच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात या ठिकाणी साजरा करणार आहोत। मला एक गोष्ट सांगायला आवडेल की नाशिक शहरामध्ये ज्या 4-5 विभागांमध्ये जे जयंती महोत्सव साजरे होत असतात, मग ती शिवजयंती असेल, महात्मा फुलेंची जयंती असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, सातपूर एकमेव असा विभाग आहे की तीनही महापुरुषांच्या जयंत्या या सर्वात चांगल्या रीतीने या आपल्या सातपूर विभागामध्ये साजऱ्या होत असतात। मध्ये गुरुशिष्य जयंती कार्यक्रम जो साजरा केला जातो त्याची जी कोर कमिटी आहे अतिशय स्तुत्य कार्यक्रम हा आहे। अनेक ठिकाणी अनेक जयंत्या साजऱ्या होतात, मात्र आपल्या सातपूरमध्ये एक वेगळा पायंडा या सगळ्या कोर कमिटीने, सगळ्या ज्येष्ठ लोकांनी, शिवजन्मोत्सव समितीचे अनेक सगळे पदाधिकारी यांनी जो पाडला आहे तो अतिशय उत्कृष्टरित्या हा कार्यक्रम आपण सर्व मिळून, सर्व पदाधिकारी मिळून, सर्वांच्या योगदानाने, सर्वांच्या सहकार्याने अतिशय मोठा पार पाडू अशी एक शुभेच्छा आहे। त्यानिमित्त कालच सौभाग्य लॉन्स येथे गुरुशिष्य जयंती उत्सव समितीचे सातपूर पंचक्रोशीतील सर्व सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व समाज बांधवांना बोलवून काल
सौभाग्य लॉन्स इथे एक मीटिंग घेण्यात आली आणि त्या मीटिंगमध्ये सर्व कोर कमिटीचे सदस्य व उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनींना सांगण्यात आलं की या गुरु शिष्य जयंती उत्सव समितीमध्ये कोणाकोणाला पदाधिकारी म्हणून काम करायचं आहे ते डिक्लेअर केल्यानंतर सर्व प्रस्तावना सर्वांच्या सूचना ऐकून सर्वांनी गुरु शिष्य जयंती उत्सव कशी साजरी करावी, त्यासाठी काय काय संकल्पना पाहिजे आणि कार्यकारिणी ज्या नेहमी सालाबादाप्रमाणे गेल्या 17-18 वर्षापासून या सातपूर पंचक्रोशीमध्ये आपण गुरु शिष्य जयंती साजरी करत आहोत आणि त्याच धर्तीवर यावर्षी आपण गुरु शिष्य जयंती अगदी दिमाखात साजरी करणार आहोत. तो मानस आम्ही कमिटीने पूर्ण कोर कमिटीने मनात ठेवून योग्य असं निर्णय घेऊन काल त्या आज 2025च्या गुरु शिष्य जयंतीच्या अध्यक्षपदी आमचे मित्रबंधू प्रवीणजी नागरे तसेच आमच्या वहिनी निलमेताई तसेच उपाध्यक्षपदी सौ जानीताई तांबे तसेच उपाध्यक्षपदी श्री बाळासाहेब भोजने तसेच सरचिटणीस पदी श्री काळूमामा काळे तसेच चिटणीसपदी सौ सोनाली तुषार बंधुरे तसेच सचिवपदी अश्विन शंकर महाजन आणि प्रसिद्ध प्रमुखपदी आमचे मित्र तुषार ढेपले यांची नियुक्ती झाली. तरी पण मी आजच्या झालेल्या नियुक्त्यांच्या आम्ही सर्वांच्या तर्फे त्यांना खूप त्यांचं स्वागत करतो आणि सर्व जसं शिवजन्मोत्सव समितीचे जसा कार्यक्रम होतो तसंच याप्रमाणे पण गुरु शिष्य जयंतीचा यावेळेस मोठा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मी या सर्वांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. जय क्रांती, जय शिवराय, जय भीम. सर्वप्रथम आज आपण गुरु शिष्य जयंती किंवा ज्योती जन्मोत्सव या 2025च्या कार्यकारिणी समितीची निवड करण्यासाठी सर्व इथे आलो. आज गुरु शिष्य जयंती ज्योती जन्मोत्सवच्या 2025ची कार्यकारिणी जाहीर झाली, त्यासाठी आपण सर्व इथे आलात म्हणून आपल्या सर्वांचे आभार. या कार्यक्रमाप्रसंगी येथे योगेशजी शेवरे आणि सर्वांनी मिळून ही निवड प्रक्रिया केली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. आपण सर्व उपस्थित राहिले. मी सर्वांना विनंती करतो की हा जो येणारा ज्योती जन्मोत्सव आहे या सर्वांना यासाठी आपण सर्वांनी मदत करावी आणि हा जन्मोत्सव अधिकाधिक कसा प्रसिद्ध होईल आणि सर्वांचा याच्यात सहभाग राहील या सर्वांसाठी आपण प्रयत्न करावे ही विनंती करतो आणि पुन्हा एकदा उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक.